पण जर का बघाल तर दोन आक्षेप आम्ही नोंदवलेले. काल असं नोंदवलेलं की जे बॅलेटचे जे हे आलेले ते ओपन होते, एनव्हलप सील्ड नव्हते आणि म्हणून कुठेतरी हे कॉम्प्रोमाइज होत आहे का हे दिसून येतं. दुसरी गोष्ट, अनेक ज्या ईव्हीएमच्या बॅटरी जेव्हा स्टार्ट करतात तेव्हा 99% आहे. आपण समजू शकता एखादा मोबाईल जरी आपण ठेवला दिवसभर तरी त्याची बॅटरी कन्झ्युम होते आणि ती कमी होते 60% 70%ला येते. ईव्हीएम मशीन जे वापरलं जातं, लोक येऊन तिकडे वोटिंग करतात, तर नक्कीच त्याची बॅटरी कमी व्हायला पाहिजे. पण कितीतरी मशीन्स असे आहेत जिकडे 99%च पर्सेंटेज दाखवतात, म्हणजे 1% बॅटरी पूर्ण दिवसात वापरली गेली. अशा अनेक गोष्टी ज्याच्यावरती आक्षेप घेतला जातोय आणि मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. पण ह्या लोकांकडनं आपण अपेक्षा करू शकतो का, हा मोठा प्रश्न आहे. पण सर आता यापुढची युद्ध करा अशी मागणी केली. नक्कीच, कारण की ज्या वेळेला एखादी सिस्टीम कॉम्प्रोमाइज होते त्यावेळेला तुम्ही त्याच्याशिवाय दुसरं मागणी काय करू शकता. जर का एवढ्या कॅज्युअली या इलेक्शन्स घेतले जात असतील आणि जर का ज्या पद्धतीने ह्याची स्क्रुटिनी व्हायला पाहिजे किंवा त्याची सिक्रेसी मेंटेन, कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन व्हायला पाहिजे, ती जर का होत नसेल आणि अधिकारी वर्ग हाच जर का दबावाखाली असेल. आपण बघितलं की कोड ऑफ कंडक्ट ह्याचं व्हायोलेशन वेळोवेळी झालेलं आहे. इकडे प्रचार यंत्रणा हे रात्री 12-12 वाजेपर्यंत विरोधक करत होते. याचा अर्थ हे समजलं पाहिजे की जर का रस्त्यापासून ते तांत्रिक मुद्द्यांपर्यंत सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज आहेत तर नक्कीच निवडणूक स्थगित करून नवीन निवडणूक